तर इराणनं तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले असल्याची माहिती. तेल अवीवमधील इमारतींचं मोठं नुकसान झालंय. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धामुळे थेट सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम झालाय. 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 11,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 25,000 रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या एक दिवसात 10 ते 11 हजाराने वाढ झाली आहे. सध्या म्हणजे सामान्य माणसांसाठी घेण्यासाठी खूप कठीण आहे सोनं. आम्ही आता खरेदीसाठीच आलेलो होतो, पण एका दिवसात इतकी वाढ झाली आहे पाहून कुठेतरी काटकसर करावी लागते. म्हणजे जे ठरवून आपण आलेलो होतो ते न घेता पैसे काटकसर करून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेऊन कमी करावा भाव. आम्ही आज आलो इथे, तर सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत. ते सोन्याचे भाव बघून तर आम्हाला एकदम शॉक लागला की भाव इतके वाढलेले आहेत, तर आम्हाला थोडं मुश्किल होते सोनं घ्यायला. सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत, तर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि एकच भाव फिक्स करावा. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर. दिल्ली विमानतळावरून आता होणारी उड्डाणं रद्द करण्यात आली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा मोठा फटका बसलाय. दिल्लीहून येणारी 60 तर खरं तर येणारी 40 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र सैन्य संघर्षानं जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका बसलाय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतातील प्रमुख विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो यांनी सर्व उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली आहे. मात्र या युद्धाचा मुंबईतील 57 विमान सेवांना फटका बसला असून येणारी 24 आणि जाणारी 33 विमान रद्द करण्यात आली आहेत. I get the official confirmation that our flight has been cancelled, but due to reasons of war, they can't have any more flights going on till 5th. But unfortunately, our tournament starts on 3rd, so it is not advisable for us to go on the 5th hour. अहिल्यानगरमधील 10 ते 12 नागरिक दुबईत अडकल्याची माहिती आहे. भारतीय राहत असलेल्या हॉटेलजवळच ड्रोन हल्ला झालाय. सुदैवानं सर्व भारतीय नागरिक सुखरूप असल्याची माहिती असून बुर्ज खलिफा परिसरातच भारतीय नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती. विमानतळावर हल्ले झाल्यामुळे एअरबेस बंद करण्यात आलाय. अहिल्यानगर शहरातून गेलेल्या पर्यटकांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवून सुखरूप असल्याचं सांगितलंय. मात्र काही मदत लागल्यास भारतातून मदत करावी असं आवाहन देखील या नागरिकांनी केलं. आम्ही आता दुबईला एक हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तरी इथं काय सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे. जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे. एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत. तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतो आहे. जशी एअरस्पेस चालू होईल UAEची, त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.